सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 201चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 201 असा आहे. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. या श्लोकाच्या पहिल्या चरणात शब्द आलेला आहे कदा. कदाचा अर्थ आहे कधीच, कधीच. दुजे, दुजे म्हणजे दुसरे काही, अन्य. दुजेचे दोन अर्थ आहेत, दुसरे काही, अन्य. दिसेना, दिसेनामध्ये त्याचा अर्थ आहे दिसत नाही. दिसेनाचा अर्थ आहे दिसत नाही. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे द्वैत. द्वैत म्हणजे दुजेपण, दुजेपण. वसेना, वसेनाचा अर्थ आहे राहत नाही, राहत नाही. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे बहुता दिसा. बहुता दिसाचा शब्दशः अर्थ आहे खूप दिवसानंतर. दिस म्हणजे दिवस, आणि म्हणून बहुता दिसाचा अर्थ आहे खूप दिवसानंतर. पण इकडे आपल्याला तो अर्थ येऊन नाही चालणार. इथे त्याचा अर्थ आहे खूप जन्मानंतर, जन्मानंतर असा त्याचा अर्थ आहे. बहुता दिसा म्हणजे जन्मानंतर. चौथ्या चरणात शब्द आलेला आहे काया. शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ आहे शरीर. काया म्हणजे शरीर. निवाली, निवाली म्हणजे शांत झाली, तृप्त झाली. निवालीचे दोन अर्थ आहेत, शांत झाली, तृप्त झाली. समर्थ सांगतात एकदा का सर्वत्र परमात्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव आला, म्हणजेच त्याच्या स्वरूपाची ओळख झाली की परमात्म्याशिवाय, रामाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. मनामध्ये चुकूनसुद्धा द्वैतभाव निर्माण होत नाही. खूप दिवसानंतर म्हणजे जन्मानंतर, बऱ्याच जन्मानंतर आपले जे मूळ स्वरूप त्या परमात्म तत्वाशी, ब्रह्मस्वरूपाशी भेट झाली की देहभान हरपून जाते, आणि देहबुद्धी गेल्यामुळे आपल्या मनाला व शरीराला शांतता लाभते. मन आणि शरीर तृप्त होते. असा या 201व्या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सरळ अर्थ सांगता येईल. रामाच्या अस्तित्वाची, भगवंताच्या अस्तित्वाची सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने ओळख पटल्यानंतर आणि ती मनात कायमची ठसल्यानंतर सर्वत्र अंतर्बाह्य त्या रामरायाचेच दर्शन होते. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा याची प्रचिती, अनुभूती म्हणजे अनुभव येतो. आणि त्यानंतर
मनामध्ये रामाशिवाय, एका भगवंताशिवाय दुसरे काही येतच नाही. दृश्य जगातील नश्वर वस्तूंमध्ये रमणाऱ्या दृष्टीपुढे आपली दृष्टी या दृश्य जगामध्ये रमते. परंतु या दृश्य जगातल्या वस्तू कशा आहेत? नश्वर आहेत, नाश पावणाऱ्या आहेत. तर या दृश्य जगातील नश्वर वस्तूंमध्ये रमणाऱ्या दृष्टीपुढे परमात्म तत्वाशिवाय ज्या वेळेला आपल्याला रामाच्या अस्तित्वाची खात्री पटते, ओळख होते, त्यावेळेला परमात्म तत्वाशिवाय अन्य दुसरे काहीच आपल्या दृष्टीपुढे येत नाही. आणि अशा प्रकारची स्थिती, अशा प्रकारची अवस्था आपल्याला साधनेच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक साध्य करता येते, म्हणजे प्राप्त करून घेता येते. मग सर्व वस्तू आणि प्राणीमात्रांमध्ये केवळ आणि केवळ ईश्वराचे दर्शन होते. म्हणजे आपल्यातील परमेश्वर आणि दृष्टीला दिसणाऱ्या वस्तुमात्रातील परमेश्वर एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. मनामध्ये कोणत्याही प्रकारची द्वैत भावनाच शिल्लक राहत नाही. खरं तर आपण स्वतः भगवत स्वरूपच आहोत. आपल्या आजूबाजूला आपण भगवत रूपच पाहत असतो, पण हे भगवंताचेच रूप आहे. या दृष्टीत दिसणारे, या सृष्टीत दिसणारे भगवंताचे रूप हे माझेच रूप आहे, हे आपण समजू शकत नाही. आणि हेच आपले अज्ञान आहे. या अज्ञानामुळेच आपल्या अगदी जवळच असलेला भगवंत, या अज्ञानामुळेच आपल्या अगदी जवळच असलेला भगवंत आपण त्याला समजू शकत नाही, त्याला ओळखू शकत नाही. वास्तविक भगवंताची आणि आपली फार जुनी ओळख आहे, फक्त आपण ती विसरून गेलो. भगवंताची आणि आपली जुनी ओळख आहे, फक्त आपण ती विसरून गेले आहोत. आणि याचे कारण काय? तर याचे कारण म्हणजे आपण सर्वजण जे जीवन जगतो आहोत ते द्वैत भावनेतून, हा माझा, हा परका, हा जवळचा, हा लांबचा, या द्वैत भावनेतून आपण जीवन जगत आहोत. आणि हीच भावना आपल्यामध्ये दृढ झाली आहे. ही द्वैत भावना का निर्माण झाली? तर आपण सतत देहबुद्धीवर असतो आणि आपली देहबुद्धी काही केल्या जात नाही इतकी आपल्याला ती चिकटून बसली आहे. आपण सदैव देहबुद्धीवर असल्याने मी आणि माझे, बस एवढाच आपण विचार करत असतो. अशा प्रकारच्या संकुचित वृत्तीने आपण वावरत असतो. आणि अशा देहबुद्धीने जगणाऱ्या, संकुचित वृत्तीने राहणाऱ्या, द्वैत भावनेने वागणाऱ्या माणसाजवळ भगवंत असूनही त्याला दिसत नाही. वास्तविक भगवंत एक भावात म्हणजे एकविध भावात आहे. भगवंत एक भावात म्हणजे एकविध भावात आहे, तो द्वैत भावात नाही. भगवंत द्वैत भावात नाही. ही गोष्ट संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली हरिपाठातील अभंगातून आपल्या सांगतात. त्यांचा एक अभंग आहे, एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. आपल्यामध्ये द्वैत भाव असल्या कारणाने हरी म्हणजे भगवंत
आपल्या जवळ असूनही तो आपल्यापासून दूर गेला आहे, लांब गेला आहे, किंबहुना आपण त्याला लांब फेकलेले आहे, दूर फेकलेले आहे. द्वैतभाव असल्या कारणाने तो भगवंत द्वैत भावात नसून अद्वैतात आहे. भगवंत अद्वैतात आहे. ही जाणण्याची कला फारच कमी माणसात असते. भगवंताला ओळखण्याची खूण आहे, भगवंत अद्वैतात आहे, पण हे जाणण्याची कला, त्याला ओळखण्याची कला फारच कमी माणसात असते. असा माणूस विरळाच. आणि म्हणून माऊली त्या चरणाच्या पुढे लिहितात, दुसऱ्या चरणात, अद्वैत कुसरी विरळा जाणे. अद्वैत कुसरी विरळा जाणे. हरी आणि मी हे वेगळे नसून एकच आहे. हे संपूर्ण विश्वच ब्रह्मस्वरूप आहे आणि माझाही त्यात समावेश असल्या कारणाने मी सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. काय सांगतात माऊली? हे संपूर्ण विश्वच ब्रह्मस्वरूप आहे आणि माझाही त्यामध्ये, त्या विश्वामध्ये समावेश असल्या कारणाने मी सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. पण त्यासाठी मी आणि हरी वेगळे आहोत. या द्वैत भावनेचा आपण त्याग केला पाहिजे आणि अद्वैतात राहण्याची कुशलता म्हणजे कला साधली पाहिजे. ज्याच्या मनातून द्वैतभाव गेला त्याला सर्वत्र हरीच हरी दिसू लागतो. पण ही कला, अद्वैतात भगवंताला पाहण्याची कला सर्वांना साध्य होत नाही. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकातून भगवान अर्जुना सांगतात, मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हे अर्जुना, माझ्या प्राप्तीसाठी पुष्कळ जण खूप प्रयत्न करतात, आटोकाट प्रयत्न करतात, परंतु सद्गुरूंच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने अद्वैत भावात राहण्याचे मर्म ज्याला सापडले, अशा एखाद्या व्यक्तीलाच माझी प्राप्ती होती. भगवान काय सांगतात की सद्गुरूंच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने अद्वैत भावात राहण्याचे मर्म आणि वर्म ज्याला सापडले, अशा एखाद्या व्यक्तीलाच माझी प्राप्ती होते. आणि असा माणूस जगामध्ये लाखो करोडोत एखादाच आढळतो. हरी आणि मी यात भेद नाही, अशी मनाची अवस्था ज्याला प्राप्त झाली आहे त्यालाच जगामध्ये सर्वजण हरिरूपच दिसतात. संत तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे, त्यांचा एक अभंग आहे, नर नारी बाळे अवघा नारायण. नर म्हणजे पुरुष, नारी म्हणजे स्त्री, बाळ म्हणजे लहान मुलं आणि अवघा म्हणजे त्यात सगळं आलं. अवघाचा अर्थ संपूर्ण आहे. नर नारी बाळे अवघा नारायण, अशी त्याची दृढ भावना होती. ज्याला सर्वत्र हरीचं रूप दिसतं त्याच्या मनात अशी भावना दृढ होते. भगवंताच्या समानतेचा अनुभव, आपली समबुद्धी झाली पाहिजे. भगवंत सर्व ठिकाणी समान रूपाने आहे याचा अनुभव येण्यासाठी आपली समबुद्धी झाली पाहिजे. कारण ज्याप्रमाणे अस्थिर चंचल पाण्यात, हलणाऱ्या पाण्यात आपला चेहरा आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, त्याप्रमाणे
जर मन अस्थिर असेल, डळमळीत असेल, चंचल असेल, तर आपल्याला या विश्वात भरलेला हरी असूनही दिसणार नाही. परंतु एकदा का सद्गुरूंच्या कृपेने या सृष्टीत समानतेने भरलेल्या हरीचे, त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान झाले म्हणजे आपल्या मनाची द्वैतावस्था संपून जाते. आपल्या मनाची द्वैतावस्था संपून जाते. सर्वत्र एक रामच भरून राहतो. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन हे त्रिपुटी जाऊन सर्वत्र राममय होऊन जाते. राममय म्हणजे ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये जोरात पाऊस पडला, बराच वेळ पडल्यानंतर आपण म्हणतो की सृष्टी जलमय झाली, म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये पाणीच पाणी भरून गेलं. तसा शब्द आहे राममय. त्या साधकाला सर्वत्र सर्व सृष्टीमध्ये रामच भरलेला दिसतो. त्याच्यासाठी दुजे पण उरत नाही. रामा वाचून दुसरी कोणतीच प्रतीती येत नाही. कारण भगवंताला अनुभवणारा भगवंतमयच होऊन जातो. आणि अशा प्रकारे एकदा का आपल्याला अद्वैताची ओळख पटली, आता सर्वत्र हरी म्हणजे मीच आहे हे एकदा का अनुभवाला आले. अद्वैताची ओळख पटायचं म्हणजे काय खूण आहे त्याची? आता सर्वत्र हरी म्हणजे मीच आहे. आता सर्वत्र हरी म्हणजे मीच आहे अशी आपल्याला ज्या वेळेला जाणीव होते, अनुभवाला येतो, मग स्वामीजी सांगतात आपल्या मनातील द्वैतभाव नष्ट होतो. तो मनात राहतच नाही. म्हणून दुसऱ्या चरणात स्वामीजी सांगतात मनी मानसी द्वैत काही वसेना. मनात द्वैत भावच काय? काही म्हटलेला आहे तिकडे. काही म्हणजे कोणताच भाव शिल्लक राहत नाही. क्षीरसागर, दुधाचा समुद्र, त्याला म्हणतात क्षीरसागर. ज्याप्रमाणे किनाऱ्यावर आणि मध्यभागीसुद्धा एकसारखा दुधाचाच असतो, त्याप्रमाणे या स्थावर जंगमात्मक जगामध्ये आपल्याला भगवंतच आहे, त्याच्याशिवाय दुसरे काहीच नाही याची तीव्र जाणीव होती. पाण्याशी मिसळून पाणी झाल्यावर मग मिठाचा खारटपणा जसा पाण्याच्या रूपाने राहतो, मीठ शिल्लक राहत नाही, पण त्याचा खारटपणा जो आहे तो पाण्याच्या रूपाने शिल्लक राहतो. पण कालांतराने तो खारटपणासुद्धा नाहीसा होतो. आणि तो खारटपणा नाहीसा झाल्यानंतर म्हणजे संपल्यानंतर मिठाचे पाणी झाले हा व्यवहारसुद्धा संपून जातो. ज्या वेळेला मिठाचा खारटपणा संपतो त्यावेळेला त्याचे पाणी झाले हा व्यवहारसुद्धा संपून जातो. परंतु अशा प्रकारे सृष्टीमध्ये ओतप्रोत भरलेल्या रामाची भेट आपल्याला ताबडतोब होते काय? तात्काळ होते काय? एका जन्मात होते काय? अवघ्या 18व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज जगाची माऊली झाली. हे कसे काय? ही एका जन्माची गोष्ट नाही, तर माऊलीच सांगतात मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. मागे बहुता जन्मी, मागे अनेक जन्म, बहुताला अनेकाला संख्या नाही, किती ते सांगता येणार नाही.
तर मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. आम्ही या जन्माच्या मागे अनेक जन्म घेतले, अनंत जन्म घेऊन साधना केली, भगवंताची भक्ती केली आणि त्यानंतर मग आमची या चराचरात असलेल्या रामाची भेट झाली. अनेक जन्माची साधना केल्यानंतर मग आम्हाला या चराचरात असलेल्या रामाची भेट झाली. भगवंताची ओळख होण्यासाठी, किंबहुना तो मीच आहे, अहम ब्रह्मास्मी हे कळण्यासाठी जन्मच्या जन्म जावे लागतात, तपश्चर्या करावी लागते. तेव्हा कुठे एखाद्या जन्मात हरिदर्शन होते आणि या जन्मात हरीची आणि माझी त्या दृष्टीने भेट झाली. म्हणून स्वामीजी तिसऱ्या चरणातून आनंद व्यक्त करताना सांगतात, बहुता दिसा आपुली भेटी झाली. मूळ पुरुष जो भगवंत आहे त्याचीच अनेक नावं आहेत, त्यापैकी हरी आहे. त्याची आणि माझी भेट झाली, अनेक जन्मानंतर झाली आणि तो आनंद स्वामीजी व्यक्त करतात. आपली अत्यंत लाडकी, जिव्हाळ्याची, प्रेमळ व्यक्ती जर खूप वर्षांनी भेटली तर तेव्हा जशी आपली अवस्था होती तशी भगवत दर्शन झाल्यानंतर साधकाची अवस्था होऊन जाते. हरीच्या दर्शनाने आपण देहभान, देहबुद्धी विसरून जातो. सर्व संतांनी अशा प्रकारे भगवंताची भक्ती केलेली आहे. ज्यावेळेला ते नामस्मरण करायचे, भजन करायचे, त्यावेळेला ते आपलं देहभान विसरून जायचे. सर्व संतांची नाव घेता येतील आपल्याला, पण गोरा कुंभार भगवंताच्या भक्तीजवळ तल्लीन झाले होते. त्यांना लक्षात आले की आपण आपल्या मुलाला तुळवतो आहे. देहभान नव्हतं. मीराबाई पण भजन करताना देहभान हरपून भजन करायची, देहबुद्धी विसरून जायची. हरीच्या दर्शनाचा लाभ आहे. हरीच्या दर्शनाने आपण आपले देहभान, देहबुद्धी विसरून जातो. म्हणजे काय होतं, देहात असूनही आपल्याला देहाचा विसर पडतो. देहात असूनही आपल्याला विदेही अवस्था प्राप्त होते आणि म्हणून देहभावात असताना, देहबुद्धीत असताना आपल्याला होणारे ताप, अनेक प्रकारचे ताप आहे. पण शास्त्रात वर्णन केलेले जे आहेत, आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक ताप आपल्याला बाधू शकत नाही. ज्यावेळेला आपल्याला विदेही अवस्था प्राप्त होते त्यावेळेला आपल्याला हे ताप बाधू शकत नाही आणि त्याचा परिणाम आपले मन आणि शरीर दोन्ही शांत शांत होऊन जातात. मन आणि शरीर तृप्त होते आणि या अवस्थेचे वर्णन करताना स्वामीजी चौथ्या चरणातून सांगतात, विदेहीपणे सर्व काया निवाली. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.